नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर IMD मान्सून अपडेट, हवामान विभागाकडून मान्सूनबाबत मोठी गुड न्यूज, नवा अंदाज काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता हवामान विभागाकडून मान्सूनबाबत ही मोठी गुड न्यूज काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, IMD मान्सून अपडेट, हवामान विभागाकडून मान्सूनबाबत मोठी गुड न्यूज, नवा अंदाज काय, टेन्शन मिटलं। पहा संपूर्ण सविस्तर अपडेट। भारतामध्ये मान्सून कधी दाखल होणार, पुन्हा प्रश्नचिन्ह, याचीच सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत। भारत हा कृषीप्रधान देश असून भारतामधील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते। त्यामुळे आता शेतकऱ्यांचे डोळे देखील या मान्सूनच्या भारतामधील आगमनाकडे लागले आहेत। गेल्या वर्षी देशांसह राज्यात वेळेच्या आधीच मान्सून या ठिकाणी दाखल झाला होता। मान्सूनचं प्रमाण देखील चांगलं होतं आणि गेल्या वर्षी अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। महाराष्ट्राला देखील मोठा फटका बसला होता। दरम्यानच मान्सून संदर्भात आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आता लवकरच भारतात मान्सूनची एंट्री होण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनची भारताच्या दिशेनं वेगानं आगेकूच सुरू आहे। याही वर्षी वेळेच्या आधीच मान्सून भारतामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनचे मोठे ढग वेगाने तयार होण्यास सुरुवात झाली आहे आणि उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतात मान्सूनचं आगमन होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं म्हटले आहे। मान्सूनच्या मोठ्या ढगाची वाटचाल ही भारतीय किनारपट्टीच्या दिशेनं सुरू झाली आहे। अरबी समुद्रात देखील मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे। पहा पुढे मान्सूनचं नेमकं आगमन कधी। दरम्यानच यावर्षी देखील वेळेपूर्वीच मान्सून भारतात दाखल होण्याची शक्यता आहे। केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन हे लवकरच या ठिकाणी होईल असा देखील अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांमध्ये केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। बघा, यंदा अल निनोचं सावट। मात्र दुसरीकडे एक चिंताजनक बातमी म्हणजे यंदाच्या मान्सूनवर अल निनोचं सावट असणार आहे। अल निनोमुळे यंदा देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे चिंता वाढली आहे आणि अल निनोमुळे केवळ भारतामध्येच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर भारत सरकारसह महाराष्ट्र सरकारने तयारी सुरू केली आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे IMD मान्सून अपडेट, हवामान विभागाकडून मान्सूनबाबत ही मोठी गुड न्यूज आहे। नवा अंदाज काय आहे म्हणजे उन्हाळा आता संपत आलेला आहे आणि सर्वांना वेध लागले आहे ते म्हणजे मान्सूनचे। खरं तर भारतामध्ये मान्सून कधी दाखल होणार याची सर्वांनाच या ठिकाणी प्रतीक्षा आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून ही मोठी अपडेट समोर आलेली आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।